ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पायदिंडी सोहळ्यात सहभागी होत असतात। वारकऱ्यांचा पंढरपूरपर्यंतचा प्रवास निरोगी आणि सुखकर व्हावा यासाठी विश्व हिंदू परिषदेने संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळा आळंदी, संत तुकाराम महाराज देहू, संत निवृत्तीनाथ महाराज पायदिंडी सोहळा नाशिक, संत एकनाथ महाराज पायदिंडी सोहळा पैठण या प्रमुख चारही मार्गावर पश्चिम महाराष्ट्र विश्व हिंदू परिषदेच्या वतीने मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येते। वारकऱ्यांचे निरोगी आरोग्य राहावे हाच प्रमुख उद्देश या सेवेचा आहे, असं प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट जय भोसले यांनी केले। मार्केट यार्ड येथे संत श्री निवृत्तीनाथ महाराज पायदिंडी सोहळ्याप्रसंगी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर मोफत वैद्यकीय सेवेचा शुभारंभ नगर येथे करण्यात आला। या प्रसंगी हरिभक्तपरायण मुरलीधर सांगळे महाराज, पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट जय भोसले, जिल्हा सहमंत्री शरदराव नगरकर, विभाग मंत्री सुनील ख्रिस्ती, विभागाचे विशेष संपर्क प्रमुख गजेंद्र सोनवणे, सेवा भारतीचे डॉक्टर मनोहर देशपांडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल भांबरकर, केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडळकर, राजेंद्र चुंभळकर, अभा किसान संघाचे जिल्हा मंत्री निलेश चिपाडे, सतीश पाटील, यात्रा प्रमुख अरविंद ब्राह्मणकर, डॉक्टर ज्ञानेश्वर कमोद, शिवाजी बोराडे, सुनील जोशी, नरेंद्र शर्मा, डॉक्टर राजन कुलकर्णी, मनोहर रहाणे, विकास साळवे, उत्तम वायचळे, आशालता कुमावत, सुभाष जाधव आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गजेंद्र सोनवणे यांनी केले तर आभार सुनील खिस्त्री यांनी मानले। गेल्या 13 वर्षापासून निवृत्तीनाथ महाराजांची जी दिंडी निघते त्र्यंबकेश्वर, या दिंडीसोबत विश्व हिंदू परिषदेच्या 2 ॲम्ब्युलन्सेस असतात। त्या ॲम्ब्युलन्समध्ये सेवा देण्यासाठी डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ तसेच इतर लोक त्यांना सपोर्ट करतात या सगळ्या सेवेमध्ये। हे लोक सातत्याने 13 वर्षापासून दिंडीसोबत राहून प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी दिंडी थांबते त्या ठिकाणी लोकांना आरोग्य सेवा देण्याचं काम करत असतात। आता ह्या आरोग्य सेवेमध्ये ठिकठिकाणी लोक औषध म्हणा किंवा बाकीच्या ज्या गोष्टी ह्या जे काही रुग्ण असतील त्यांना लागतात, ती मदत होत असते। ती मदत मिळण्यासाठी वेगवेगळे लोक प्रयत्न करत असतात। व ही दिंडी जोपर्यंत पंढरपूरला जाते तोपर्यंत ही आरोग्य सेवा सातत्याने 13 वर्षापासून चालू आहे। त्यामध्ये जे लोक जे कार्यरत असतात त्यांना जे दिंडीमधले जे वारकरी आहे त्यांची सेवा करण्याची संधी मिळते व वारकऱ्यांमुळेच आम्हाला जी ही सेवा करण्याची संधी मिळते, त्यामुळेच या दिंडीच हे जे की आम्ही सेवा देतो याला खऱ्या अर्थाने अर्थ येतो। नक्कीच अहिल्यानगर दुसऱ्या ठिकाणी तिथं मेडिकल सुविधा उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी सुद्धा त्यांना नेऊन त्यांना औषधोपचार करण्यासाठी आम्ही सेवा देतो। वारकऱ्यांना काय ठिकाणी आपण वारकरी जातात त्या ठिकाणी सगळ्यांना स्वच्छतेचं तर असतंच। प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना मुक्काम असतो त्या ठिकाणी जे मुक्काम करणारे लोक जी व्यवस्था करतात त्या ठिकाणी स्वच्छता असतात। तसंच पर्सनल हायजीन जे म्हणतो आपण, स्वतः चांगले स्वच्छ कपडे घालणे, तसंच नियमितपणे ज्यावेळेस आपण दिंडीसाठी अगोदर निघतो त्यासाठी आपले जे शासकीय रुग्णालय आहेत त्या ठिकाणी आपले तपासणी करून घेऊन त्यांना काही कुठला व्हेनरल म्हणजे आपण काही संसर्जन्य आजाराने असतील तर त्यांनी दिंडीमध्ये सहभाग न घेता यातून येऊ नये। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी प्रतिनिधी अमोल भांबरकर, अहमदनगर।